चला मित्रांनो, सर्वांना नमस्कार। तर आपण कालपर्यंत प्रयोग बघितलेले होते, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग याचे वेगवेगळे उदाहरण आपण बघितलेले आहे। आपण जवळपास मराठी व्याकरणामध्ये विकारी शब्दाच्या जाती आणि अविकारी शब्दाच्या जाती त्या बघितल्या। त्यानंतर आपण समास बघितलं, प्रयोग बघितलं आणि त्यासोबतच आपली मराठी भाषा ही लवचिक आहे आणि विरामचिन्हे देखील आपण बघितलेले आहेत। जे विरामचिन्हाचा मराठी व्याकरणामध्ये खूप मोठा मोलाचा सहभाग असतो आणि जर समजा आपण विरामचिन्हे जर अचूक ठिकाणी जर ठेवली नाहीत तर कसा अर्थ बदल होतो ते पण आपण बघितलेलं आहे। आणि आज आपण मराठी भाषा हा शब्द, भाषा हा जो शब्द आहे, भाष्य या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ भाष्य म्हणजे बोलणे असा त्याचा अर्थ होतो। आणि आपल्या मनामध्ये जे विचार, भावना आणि कल्पना, इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्या निर्माण झाल्यानंतर आपल्या मुखावाटे ते बाहेर पडते। आपल्या मनामध्ये जे विचार येतात, जे भावना येतात किंवा ज्या कल्पना येतात त्या व्यक्त करण्यासाठी आपण वाक्य लिहितो। आणि वाक्य म्हणजे काय तर ठराविक क्रमाने आलेल्या शब्दाचा समुच्चय म्हणजे वाक्य, परंतु त्याला एक योग्य पद्धतीचा अर्थ प्राप्त झाला पाहिजे। तर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भाषेमधले जे शब्द आहेत, वेगवेगळ्या भाषेतले शब्द आपल्या या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत। तर त्यामुळे तो शब्द कसा बनतो आणि तो कसा सिद्ध होतो आपल्या भाषेमध्ये, त्यात शब्दसिद्धी असं म्हटलेलं आहे। शब्दसिद्धी या शब्दाची जरी आपण फोड केली तरी शब्द अधिक सिद्धी म्हणजे शब्द कसा आपल्या या मराठी भाषेमध्ये सिद्ध होतो ते इथे सांगितलेले आहेत। त्याचे प्रकार आपण बघणार आहोत, कारण हे शब्द परीक्षेमध्ये विचारलेले गेलेले आहेत। जसं शब्द दिलेले असतात आणि ते शब्द कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत यावर बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर शब्द सिद्धी म्हणजे शब्द कसा बनतो व कसा सिद्ध होतो त्यालाच शब्द सिद्धी असं म्हणतात। म्हणजे शब्द सिद्धी या शब्दाची जर फोड केलं तर शब्द अधिक सिद्धी म्हणजे शब्द वेगवेगळ्या भाषेतून आलेले आहेत। जसं आपल्या भारतावर खूप पूर्वी मुसलमानांचं राज्य होतं, म्हणजे जे मुघल काल वगैरे म्हणतो, त्या मुघल काळामध्ये जी राजभाषा होती ती फारसी राजभाषा होती। त्यामुळे बरेचसे शब्द फारसी शब्द आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत। काही अरबी शब्द सुद्धा आपल्या अरबी शब्द देखील याच्यामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत। त्यामुळं वेगवेगळ्या भाषेमधले शब्द या मराठी मध्ये येऊन ते शब्द सिद्ध झालेले आहेत। म्हणजे शब्द कसा बनतो आणि कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी म्हटलेलं आहे। याचेही 4 प्रकार आहेत। एक पहिला आपण एक बघणार आहोत, तर येथे 4ही लिहितो म्हणजे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजून येईल, म्हणजे कसे कोणते शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत आणि ते भाषेतून आल्यानंतर ते कसे रूढ झालेले आहेत, तर ते आपल्याला समजलं पाहिजे। आता पहिले म्हणजे तत्सम शब्द। आता तत्सम शब्द, तत्सम तत् म्हणजे संस्कृत, तत् म्हणजे आणि सम म्हणजे सारखे। तर संस्कृत भाषेमधून जशानं तसे जे शब्द आलेले आहेत त्याला तत्सम शब्द म्हटलेला आहे।
कारण प्राचीन काळी ज्यावेळेस ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद होतं, ऋग्वेद आणि राजे रजवाडे यांचे राजा लोकांची जी भाषा होती ती पूर्वीच्या काळी, सध्याच्या काळात नाही, 12व्या-13व्या शतकात नाही, त्याच्याही पूर्वी, तर जे संस्कृत, जे ऋषी महाऋषी ते संस्कृत भाषेचं, संस्कृत भाषा त्यांना अवगत होती, त्यामुळे ते संस्कृत भाषेतले शब्द रूढ होत गेलेले आहेत. म्हणजे संस्कृत भाषेतून जशानं तसे मराठी भाषेमध्ये आलेले आहे. कारण जसे राजा म्हणा, ऋषी म्हणा, ऋषी लोक त्यांची भाषा संस्कृत होती आणि त्यावेळेस बहुजनांची जी भाषा होती ती प्राकृत होती आणि काही संस्कृत काही प्राकृत. मग अशा पद्धतीने ते अपभ्रंश होत गेली आणि त्या अपभ्रंशमधून आपल्या मराठी भाषेची उत्पत्ती झाली. परंतु काही शब्द जशानं तसं संस्कृत भाषेतून आलेले आहेत. तर कोणते शब्द आलेले आहेत तर त्याची भली मोठी लिस्ट आहे. पण आपल्याला जे महत्त्वाचे आणि जे मुख्य शब्द आहेत ते मात्र आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे. या शब्दाची जर फोड केली, तत् अधिक सम, तत् म्हणजे संस्कृत मध्ये तत् म्हणतात आणि तत् अधिक सम, सम म्हणजे सारखे. संस्कृत मधून जशानं तसे शब्द जे आलेले आहेत ते शब्द म्हणजे तत्सम शब्द आहेत. आता जसं की गुरु, पिता, पुत्र, कन्या, कवी, मधु, परंतु, तथापि असे जे काही शब्द आहेत. जसं उत्सव, आपण नेहमी शब्द वापरतो हा उत्सव, समर्थन, सत्कार, हे जे शब्द आहेत हे शब्द एवढेच नाही तर पुष्कळ सारे शब्द आहेत. जसं ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, हे जे शब्द आहेत हे संस्कृत भाषेतून जशान तसं त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, जशानं तसे आलेले आहेत. जसं कर्ण, पर्ण, धर्म, हस्त, मस्तक हे देखील संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे. अग्नी, नदी, कोमल, कोमलचं मग कोमल, प्रीती, जल, पुष्प, हे सर्व यासारखे अनेक सारे शब्द जशानं तसे आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. जसं गुरु, पिता, पुत्र, वृक्ष हा देखील तत्सम शब्द आहे. विद्वान हा देखील तत्सम शब्द आहे, जशानं तसं संस्कृत भाषेतून आलेला आहे. म्हणजे असे जे काही शब्द आहेत जे संस्कृत भाषेमधून जशानं तसं मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि ते रूढ झालेले आहेत, ते सर्व शब्द म्हणजे तत्सम शब्द आहेत. म्हणजे शब्द आपल्या मराठी भाषेत कसा येतो आणि कशा पद्धतीने सिद्ध होतो त्याला शब्दसिद्धी म्हटलेले आहे. यापैकी कोणताही एक शब्द देऊ शकते किंवा खाली दिलेल्यापैकी तत्सम शब्द ओळखा, म्हणजे 3 वेगळे दिलेले राहतील आणि एक तत्सम शब्द राहील. म्हणजे एवढे जरी माहीत असले तरी पण आपण त्या इलिमिनेशन पद्धतीनं आपण त्या प्रश्नाला सॉल्व करू शकतो. म्हणजे संस्कृत भाषेमधले जशानं तसे जेवढे काही शब्द मराठी भाषेत आलेले आहेत ते शब्द म्हणजे तत्सम शब्द आहेत. ओके. परंतु, तथापि, वृक्ष, उत्सव, समर्थन, सत्कार, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, कर्ण, पर्ण, धर्म नाही, हस्त, मस्तक, अग्नी, नदी, कोमल, प्रीती, जल, पुष्प, विद्वान, अशा पद्धतीचे हे तत्सम शब्द आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तद्भव. कोणता? तद्भव. म्हणजे तद्भव शब्द म्हणजे असे शब्द आहेत की जे संस्कृत मधून जे शब्द मराठीमध्ये येत असताना त्याच्यामध्ये बदल होऊन आलेले आहेत. जसं
अग्नी, जसं अग्नी हा शब्द संस्कृत शब्द आहे. अग्नीचं मराठीमध्ये जेव्हा तो शब्द आला तेव्हा अग्नीचं आग असा त्याच्यामध्ये बदल झाला आणि तो शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ झाला. म्हणून आग हा प्रश्न म्हणजे आग हा शब्द संस्कृत म्हणजे तद्भव भाषेमध्ये आहे, तद्भव शब्दामध्ये येते. म्हणजेच अग्नी हा शब्द तत्सम शब्द होता, संस्कृतमधून आलेला होता. पण अग्नीचं काय झालं, आग. जसं पर्ण, पर्ण म्हणजे पान, पर्ण म्हणजे पान, परंतु पर्णाचा रूपांतर पान असं झालं आणि पान हा शब्द तद्भव आहे. तद्भव यालाच म्हणतात. संस्कृत मधले शब्द बदल होऊन आलेले आहेत. संस्कृत मधील बदल झालेले म्हणजे संस्कृत भाषेतले शब्द, परंतु त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. जसं अग्नीचं आग, जसं पर्णचं पान, जसं कर्ण, कर्ण म्हणजे कान. कर्ण हा संस्कृत मधला शब्द आहे, तत्सम शब्द आहे, परंतु त्या कर्णाचं कान असं झालेलं आहे म्हणजे रूपांतर, तर तो तद्भव मध्ये येईल. कारण संस्कृत भाषेचं रूपांतर होऊन आपल्या मराठीमध्ये त्याचा समानार्थी शब्द रूढ झालेला आहे. जसं कर्ण म्हणजे कान, तर कान, कर्ण हा जर शब्द दिला तर तो तत्सम मध्ये जाईल, पण कान हा शब्द दिला तर तो तद्भव मध्ये जाईल. ओके. जसं चक्र म्हणजे चक्र हा तत्सम मध्ये आहे शब्द चक्र, परंतु चक्राचं चाक, चाक असा शब्द तयार झाला आणि चाक हा शब्द तद्भव मध्ये आलेला आहे. जसं गृह हा शब्द, गृह हा तत्सम शब्द आहे आणि गृहापासून घर झाला. गृह म्हणजेच घर आणि घर असं शब्द प्रयोग झालेला आहे, म्हणजे घर हा तद्भव आहे. जसं सासू, सासू, स्वश्रू, स्वश्रू, स्वश्रू हा संस्कृत मधला शब्द होता. स्वश्रू म्हणजे सासू होते, परंतु जेव्हा तो शब्द मराठीत येत असताना त्या शब्दामध्ये बदल झाला आणि स्वश्रू पासून सासू झाला. आणि जसं स्वसूर हा शब्द संस्कृत मध्ये होता, स्वसूर, परंतु मराठीमध्ये येत असताना सासरा असा त्याच्यामध्ये बदल झाला आणि तो शब्द आलेला आहे. पूर्वी बऱ्याचदा ग्राम, ग्राम हा शब्द वापरला जात होता. म्हणजे आपण इतिहासामध्ये किंवा इतर विषयामध्ये भरपूरदा ग्राम, ग्राम म्हणजे खेडे, गाव असं म्हणतो आणि ग्राम हा शब्द तत्सम शब्द आहे, परंतु त्याचं रूपांतर गाव असं झालं आणि गाव हा तद्भव शब्द आहे, म्हणजे ग्राम पासून गाव असं झालेलं आहे. जसं दुग्ध, दुग्ध हा संस्कृत शब्द आहे आणि दुग्ध पासून दूध असं झालं आणि तो दूध हा तद्भव शब्द आहे. जसं ग्रास, ग्रास, ग्रास म्हणजे घास. आपला हा इंग्लिश शब्द देखील आहे, ग्रास म्हणजे गवत, परंतु तत्सम शब्द हा घास हा जो तत्सम शब्द आहे आणि त्याचा समानार्थी शब्द म्हणून घास हा शब्द आलेला आहे आणि तो तद्भव आहे. म्हणजे संस्कृत मधल्या शब्दामध्ये जो बदल झाला आणि जो बदल झाल्यानंतर जो शब्द मराठीमध्ये रूढ झाला ते शब्द म्हणजे तद्भव शब्द आहेत. जसं घास आहे, ओठ, जसं ओष्ट, ओष्ट म्हणजे ओठ, ओष्ट म्हणजे ओठ, तर ओष्ट हा तत्सम शब्द आहे, परंतु ओष्ट या शब्दाचं ओठ झालेला आहे, तर ओठ हा तद्भव शब्द आहे. जसं कोमल, कोमल आपण लिहिलंच आहे इकडे तत्सम मध्ये, कोमल, कोमल हा कोमल म्हणजे नाजूक, कोवळा, परंतु कोमलचं रूपांतर कोवळा असा झाला आणि तो कोवळा हा तद्भव शब्द आहे. जसं पद, पद म्हणजे पाय, तर पद या शब्दाचं पाय असा शब्द झालेला आहे आणि पाय हा शब्द तद्भव आहे. म्हणजे तद्भव म्हणजे असे शब्द की जे संस्कृत मधून मराठीमध्ये येत असताना त्या शब्दाच्या रूपामध्ये बदल झाला, असे शब्द म्हणजे तद्भव शब्द आहेत. ओके. आता काही शब्द तत्सम मधले काही तद्भव मध्ये येत असताना त्याच्यामध्ये जो अर्थ बदलही वेगवेगळा झालेला आहे. जसं कलश, कलश हा शब्द संस्कृत भाषेमधला आहे, बरोबर आहे, परंतु ल ला
अळ झाला, कारण अळ या शब्दाचे मराठी भाषेमध्ये एकही शब्द नाही. अळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि अळ पासून सुरुवात होणारा मराठी भाषेमध्ये एकही शब्द नाही. अळ हा व्यंजन आहे. तो द्रविडियन म्हणजे जे दक्षिणेकडे दक्षिण भारतामधले द्रविडियन भाषामधून तो अळ हा अक्षर आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. तर अशा पद्धतीने तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून जशानं तसे आलेले आणि तद्भव म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये येत असताना त्यांच्या रूपामध्ये बदल झाला आणि त्यामुळे ते शब्द आलेले आहेत ते तद्भव शब्दामध्ये मोडते. आणि याचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे देशी. देशी म्हणजे आपली देशी दारू नाही बरं, देशी किंवा त्याला देशच असं म्हणतात. देशच आणि म्हणजे असे शब्द की जे शब्द आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि त्या शब्दाला देशी, देशच किंवा देश्य असं देखील म्हणतात. तर जसं देशी शब्द ओळखणे खूप सोपं आहे. त्या शब्दामध्ये जर ड ड ड ड जर येत असेल तर ते समजायचं की आपले देशी शब्द आहेत. जसं झाड ड आला म्हणजे तो आपला देशी शब्द आहे असं समजायचं. देशी शब्द आहे म्हणजे याचा अर्थ आपल्या महाराष्ट्रातले ते शब्द आहेत. कारण आपली जी राजभाषा आहेत, आपली राजभाषा म्हणजे मराठी, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्यामुळे ते महाराष्ट्रामधले जे शब्द आहेत म्हणजे जे या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून राहत होते तर आणि जे बोली भाषेमध्ये त्या शब्द रूढ होते तो शब्द म्हणजे झाड. जसं दगड आला, धोंडा, दगड धोंडा, धोंडा म्हणजे ड जिथं ड येईल ते शब्द जवळपास आपल्या महाराष्ट्रातले आहेत. घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, रेडा, बोका, बाजरी, वांगे, झोप, खुडा, चिमणी, लुगडे, ढेकून, कंबर, हे जे शब्द आहेत बऱ्यापैकी या शब्दामध्ये ड हा अक्षर जास्त प्रमाणात आलेला आहे. जसं झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, हाड, गुडघा, रेडा म्हणजे बऱ्यापैकी 70-80% ड जर समजा आला तर तो शब्द म्हणजे आपले देशी शब्द, आपल्या महाराष्ट्रातील शब्द आहेत. कारण आपल्या बोली भाषेतले ते शब्द असल्यामुळे ते देशी शब्दामध्ये जातात. आणि यानंतर शब्दसिद्धीमधला जो चौथा प्रकार आहे तो चौथा प्रकार म्हणजे परभाषीय शब्द. आता परभाषीय शब्द बघा, मगाशीच आपण म्हटलेलं होतं की आपल्या भारतावर अनेकांचं राज्य होतं. जसं की मुघल काल, दिल्ली सल्तनतमधले सर्व 5ही वंश आणि त्यांची भाषा त्यावेळेस राजभाषा फारसी होती. फारसी भाषेतले काही शब्द आले. त्यानंतर अरबी भाषेतले काही शब्द आले. त्यानंतर आपल्या भारतावर पोर्तुगीज, डच,
इंग्रज, डेनिस आणि फ्रेंच म्हणजे फ्रान्स या जवळपास 5 देशांनी आपल्या देशावर राज्य केलेलं आहे. त्यामुळे त्या देशातले देखील काही शब्द आपल्या देशावर म्हणजे आपल्या महाराष्ट्रावर देखील ते राज्य केले, देशावरच केले. याचा अर्थ असा की ते महाराष्ट्रावर देखील राज्य केले. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मराठी भाषेवर त्याचा परिणाम पडला. हे जे परभाषीय जे शब्द आहेत त्याच्यामध्ये विदेशी आणि स्वदेशी, विदेशी आणि स्वदेशी, स्वदेशी म्हणजे परप्रांतीय, स्वदेशी लिहिण्यापेक्षा कारण देशी हा शब्द इकडेच आपण लिहिला आहे, म्हणजे परप्रांतीय, परप्रांतीय, परप्रांतीय देखील शब्दाचा पगडा आपल्या मराठीमध्ये आला. जसं विदेशी म्हटलं तर पोर्तुगीज होते, कारण जवळपास 1961 पर्यंत म्हणजे गोवा आपला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. 1961ला स्वातंत्र्य झाला तोपर्यंत ते शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ होऊन गेले. त्यानंतर डच आले, त्यानंतर इंग्रज आले आपल्या भारतामध्ये, त्यानंतर डेनिस आले, त्यानंतर फ्रेंच आले. म्हणजे जवळपास इंग्रज जेव्हा आले म्हणजे इंग्रजी भाषेचा तर मराठी भाषेमध्ये इतके शब्द आहेत की त्या पर्यायी शब्द जसं टेबल, पेन, हे जे शब्द आपण वापरतो, बॅट, बॉल, हे जे शब्द आहेत ते इंग्रजी भाषेतून जशानं तसं आलेले आहेत. म्हणजे विदेशी भाषेमध्ये बरेच शब्द आपण इंग्रजी भाषेमधले जे शब्द आहेत ते इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी हे कशामध्ये जाईल, यामध्ये इंग्रजी शब्द येईल काही. त्याच्यानंतर पोर्तुगीज जे शब्द आहेत, पोर्तुगीज, इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी भाषेतील जे काही शब्द आहेत, भाषेतील शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत. आता इंग्रजीमध्ये म्हटले तर टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, मॅडम, ऑफिस, ट्रेन, रेस, रेल्वे, बस, तिकीट, ड्रायव्हर, मोटार. आता ते शब्द मी लिहिणार नाही, आता तुम्हाला पण माहिती आहे इंग्रजी शब्द आपले कोणकोणते आले आहेत. आणि पोर्तुगीज शब्दासाठी BP, BT, KHF हे लक्षात ठेवायचं. BP म्हणजे आपली BP वाढते, आपल्याला माहीतच आहे. एखादी समजा काम आपल्या हातून नाही झालं किंवा कामाचा पसारा जास्त राहिला तर BP वाढते. BT म्हणजे आपलं कापूस, BT. आणि KHF म्हणजे हे जे अक्षर आहेत याचा ते आद्य अक्षर आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हे शब्द पोर्तुगीज आहे आणि हेच शब्द सहसा ते विचारले जातात. जसं बी म्हणजे काय तर बी म्हणजे बटाटा, बी म्हणजे बटाटा. पी म्हणजे पगार, जो आपण पगार हा शब्द जो नेहमी वापरतो तो पगार हा शब्द पोर्तुगीज शब्द आहे. म्हणजे बटाटा म्हणजे आलू, जे बटाटा आपण म्हणतो, बटाटा, पगार, बिजागरे, तंबाखू. टी म्हणजे तंबाखू, के म्हणजे कोबी, जे आपण कोबी. एच म्हणजे हापूस आणि एक म्हणजे फणस. हे जे शब्द आहेत हे 7 शब्द आहेत ते पोर्तुगीज शब्द आहेत. BP, BT, KHF असं लक्षात ठेवायचं आहे. BP, BT, KHF हे पोर्तुगीज शब्द आहेत आणि ते पोर्तुगीज शब्द आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं फारसी शब्द, जसं सौदागर, असे गरवाले वगैरे, किंवा 20 असे. जसं फडणवीस हा फारसी शब्द आहे. म्हणजे खाना, सामान, हकीकत, खाना, सामान, हकीकत म्हणजे हकीकत. पोशाख, पेशवा, सौदागर, कामगार, इंजेक्शन नाही, इंजेक्शन तर तो आपला इंग्लिश शब्द आहे.
सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस म्हणजे गार किंवा गर आणि वीस हे जे शेवटी प्रत्यय असा जो लागतो ते म्हणजे फारसी शब्द आहेत. ओके. त्यानंतर अरबी. अरबी म्हणजे जसं आपण अ पासून अर्ज. अर्ज हा शब्द अरबी शब्द आहे. आपण अर्ज लिहिताना 3-4 शब्द आपण अरबी भाषेतले वापरतो. म्हणजे जसं अर्ज. अर्ज हा जो शब्द आहे तो अरबी भाषेतला शब्द आहे. जसं साहेब. साहेब हा जो शब्द आपण वापरतो तो देखील अरबी भाषेतला आहे. जसं मंजूर. मंजूर म्हणजे आपण अर्ज लिहित असताना हे 3 शब्द आपण हमखास वापरतो. अर्ज, मुख्याध्यापक साहेब आणि मंजूर करावे ही विनंती आपण असं लिहितो. तर हे शब्द अरबी भाषेतले शब्द आहेत. अर्ज, साहेब, मंजूर आणि मेहनत. मेहनत, जागीर. आपण म्हणतो ना मेहनत करा, जागीर. मालक, इमान. मालक, इमान. हुकूम, शाहीर. हे जे शब्द आहेत हे अरबी भाषेतले शब्द आहेत. म्हणजे परभाषीय शब्द आपण शिकत असताना त्याचे 2 उपप्रकार आहे. उपप्रकार म्हणजे आपल्या देशावर ज्यांनी ज्यांनी राज्य केलं, ज्या ज्या देशांनी राज्य केलं त्या देशाची जी राज्यभाषा होती त्या राज्यभाषेमधले जे शब्द आहेत ते आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहेत आणि आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारतात की हे शब्द कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. आणि आता परप्रांतीय. आता परप्रांतीय म्हणजे आपल्या भारतामध्ये जवळपास 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. तर वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी भाषा आहे. जसं तामिळनाडू तामिळी भाषा बोलतात, कर्नाटकामध्ये कानडी भाषा बोलतात, गुजरातीमध्ये गुजराती भाषा बोलतात. बरोबर आहे. तर त्या भाषेचा देखील आपल्या मराठी भाषेवर परिणाम झाला आणि त्या भाषेतले शब्द आलेले आहेत. जसं आपल्या महाराष्ट्राला लागून तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे. तर तेलुगू चे शब्द आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. जसं ताळा, अनरसा, किडूक मिडूक हे जे शब्द आहेत ते तेलुगू भाषेमधले शब्द आहेत. त्यासोबतच तामिळी भाषा. तामिळनाडू मध्ये तामिळी भाषा बोलली जाते आणि त्या तामिळीमधले जे शब्द आहेत जसं चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे जे शब्द आहेत ते परप्रांतीय शब्द आहेत. इथं परप्रांतीय तिकडे जागा नाही आहे, मी हे खाली लिहितो. परप्रांतीय कोणकोणते शब्द आहेत. जसं की पहिल्यांदा आपण पाहू कानडी. कानडी शब्द म्हणजे जे कर्नाटकामध्ये कानडी भाषा बोलली जाते आणि आमच्या भंगाराम तळुतीमध्ये देखील भरपूर जण कानडी भाषा बोलतात. जसं आमचे अम्मावार सर, अल्लीवार सर वगैरे हे कानडी भाषा बोलतात. तर त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. अण्णा, अक्का, ताई हे जे शब्द आहेत हे कानडी शब्द आहेत. आपण जे अण्णा, अक्का, ताई हे जे शब्द आपण वापरतो ते कानडी शब्द आहेत. कानडी शब्द आहेत. जसं त्याच्यामध्ये भाकरी. भाकरी हा शब्द देखील कानडी आहे. तूप, तूप. खलबत्ता. खलबत्ता आता मात्र दिसत नाही, परंतु आपण जेव्हा बालपणी खलबत्त्याचा वापर होत होता. विडी, गुढी. विडी, गुढी. किल्ली, किल्ली. गुंडी, वरती लिहितो मी, गुंडी. सिकेकाई. सिकेकाई हे जे शब्द आहेत हे कानडी शब्द आहेत. म्हणजे कर्नाटकमध्ये जी भाषा कानडी भाषा बोलली जाते आणि त्या कानडी भाषेतून शब्द आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत.
जसं अण्णा, अक्का, ताई, भाकरी, तूप, खलबत्ता, विडी, गुढी, किल्ली, गुंडी, सिके काही ते. आणि गुजराती, आणि सध्या गुजरात या राज्यामध्ये गुजराती भाषा बोलली जाते. तर गुजरातीमध्ये 8-10 शब्द आहे. तर त्याचं गुजरातचा दलाल घीचा रिकामा डब्बा घेऊन शेठजीला भेटायला गेला, असं ते ट्रिक्समध्ये आठवण ठेवण्यासाठी आहे. म्हणजे ते गुजरातचा दलाल, दलाल हा शब्द आपण बऱ्यापैकी आपल्या मराठी भाषेमध्ये दलाल हा शब्द वापरतो. दलाल जसं कमिशन वगैरे म्हणतो, परंतु दलाल हा शब्द गुजराती शब्द आहे. दलाल. घी, घी म्हणजे घी म्हणजे ते दही. ते डब्बा, डब्बा, डब्बा हा शब्द देखील आपण आपल्या नेहमी वापरतो. घी, दलाल, डब्बा. रिकाम टेकडा, रिकाम टेकडा. आपण गावामध्ये वगैरे एखादी मुलगा फिरत राहिला तर आपण रिकाम टेकडा असं म्हणतो. दादर, दादर हा शब्द देखील गुजरातचा आहे, गुजराती भाषेमधला तो शब्द आहे. जसं सेठ, सेठ म्हणजे गुजराती शब्द लक्षात ठेवण्यासाठी त्याची ट्रिक्स बनवलेली होती. गुजरातचा दलाल घीचा रिकामा डब्बा घेऊन दादरला शेठजीला भेटायला गेला, असं लिहून ठेवायचं. म्हणजे तो वाक्य जर आपल्याला लक्षात राहिलं तर ते गुजराती शब्द आपल्याला ते लक्षात राहते. ओके. त्यानंतर तामिळी, तामिळीचे जास्त शब्द नाही आहे. चिल्ली, पिल्ली, सार, मट्टा हे 3च शब्द आहे. चिल्ली, पिल्ली, चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा. चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द तामिळी आहेत. आणि तेलुगू, तेलुगूचे जे शब्द आहेत म्हणजे आपल्या आंध्र प्रदेश म्हणा, तेलंगणामध्ये म्हणा, ते तेलुगू भाषिक लोक राहतात, त्यांची ती राजभाषा तेलुगूच आहे. टाळा, अनरसा, किडूक, मिडूक. टाळा, अनरसा. अनरसा हा एक पदार्थ आहे, आपल्या घरी बनवतो. आता ते बाकीच्यांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे अनरसा. आणि किडूक, मिडूक. किडूक, मिडूक. किडूक, मिडूक हे 3 शब्द आहेत. आणि हिंदीचे तर शब्द आपल्याला पण ओळखता येऊ शकते, कारण भाई, बेटा, बच्चा, मिलाप, दिल, बाल, बात, बात, दाम, करोड. दाम, करोड हे हिंदी शब्द आहेत. तर ते एवढे सारे शब्द बनलेले आहेत आणि ते शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. तर त्या शब्दसिद्धीचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यापैकी संस्कृत भाषेतून जशानं तसे आले ते म्हणजे तत्सम शब्द. संस्कृत भाषेतून मराठीमध्ये येत असताना त्याच्यामध्ये काही बदल झाले आणि ते शब्द रूढ झाले, तसे म्हणजे तद्भव शब्द. जे ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बोलीभाषेतून वारंवार त्या शब्दाचा उल्लेख होत होता, ते म्हणजे देशी, देशज किंवा देश्य शब्द. साधारणतः त्या अक्षरामध्ये ड हा अक्षर येते. आणि परभाषीय शब्दामध्ये त्याचे 2 उपप्रकार आहेत. एक तर आपल्या देशावर ज्या देशाचं राज्य होतं त्या देशातले शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. जसे इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी असे शब्द आलेले आहेत. आणि परप्रांतीय म्हणजे आपला देश एवढा मोठा देश आहे की त्या देशामध्ये एवढे 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यापैकी जे महत्त्वाच्या राज्यामधले जे काही शब्द आपल्या मराठीमध्ये अगदी रूढ झालेले आहेत आणि ते रूढ होऊन बसलेले आहेत असे शब्द म्हणजे परप्रांतीय शब्द. त्यामध्ये कानडी शब्द, गुजराती, तामिळ, तेलुगू, हिंदी हे सर्व शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि रूढ झालेले आहेत. त्यामुळं शब्दसिद्धीमध्ये हे परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये, कोणत्याही परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळं तुम्ही हे या पद्धतीने लक्षात ठेवावं आणि हे लिहून घ्यावं. ओके.
ओके.